हां. आम्ही पाठिंबा देण्यासाठीच उभे आहोत आणि माझ्याकडे तर खूप नोट आहे. पण आता काही सूचना थोडक्यात. पण हां. आम्ही मांडत नाही. आमची एवढीच विनंती आहे की सभापती महोदय की आयोगाचा जो उद्देश आहे तो चांगला आहे. म्हणजे दोन्ही बिल आहे, हे की याच्यानंतर जमातीचा आणि जातीचा. फक्त एवढंच व्हायला नको की आयोग जसं म्हटल्याप्रमाणे पॉलिटिकल व्हायला नको. नाही तर आता तुम्ही बघा, अल्पसंख्याक आयोग देशाचा कोण आहे अध्यक्ष? प्यारेलाल प्यारे खान. ते कोणाचे प्यारे आहेत हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही. म्हणून तसं होऊ नये ही नम्र विनंती आहे. कारण ह्याच्यामध्ये काय झालं आहे, जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉस्टो ज्युडिशियल अधिकार तुम्ही त्यांना दिलेला आहे. हा जरी देखील कॉस्टो ज्युडिशियल अधिकार तुम्ही त्याला दिल्यानंतर पण देखील त्या आयोगाला ज्यावेळी सचिवांना बोलवण्याचा अधिकार आहे, वेळप्रसंगी मंत्रालयातल्या पण लोकांना बोलण्याचा अधिकार आहे. त्या ज्या मुभा ज्या आहेत, एक उदाहरण देतो तुम्हाला. गडचिरोलीच्या एक प्रकरणामध्ये परदेशात शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलगी मेरिटमध्ये झाली, पण शेवटपर्यंत तिला मिळाली नाही. नाईलाजानी मग आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी याच्यात मध्यस्थी करून तिला विशेष बाब म्हणून घेऊन सामाजिक न्यायाने पण न्याय देण्याचं काम केलं. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतो, म्हणजे शासनाचं, म्हणजे ते अभिनंदनच केलं पाहिजे. म्हणून माझी विनंती राहणार आहे की बाबा या सर्व गोष्टी हे आयोगांपर्यंत जाणार नाही, ही खबरदारी घेऊन या दोन्ही आयोगाचा निर्माण आपण करावा अशी मी विनंती करू. मिटकरी